शिवलीला अमृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण. सदा शिवलीला अमृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरी ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवुनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाने जे शिवा अर्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास एका ये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परमचतुर पंडित. प्रजादायाद भुसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे ज्ञान करी साचार, अमात्य थोर तोची पे. सुंदर प्रतिवता मृदुभाषिनी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी. सूतसभाग विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. सुंदर कृपावंत सर्वज्ञ थोर, विश्वप्रजावंत गुरुदत्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्व. काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मजग तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुरागचित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्याची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीला अमृत. बोलती शिवनामावळी सत्य, पाहाने शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वेची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्णद्वै पायणाचा जनिता, त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तेसेची पूर्वे होती रजनीचर. ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मधेची राहविले. पराशराची पुलस्तीने पार्थिले, मग वाचले रावणादिक. विरंचीस दटावूनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृ कैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिला आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक योगींद्र.
जो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरी धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. ना आवडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गुड पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपनातयांसी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, मने हे का झाले शिवभक्त. यांची पूर्वकथा समस्त, एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम. तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझे निःसीम स्वरूप. ललिताकृती पाहुनी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसे उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त, चामरेजीवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्न पर्यटक राजस. चंद्ररश्मी सम प्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. हो महिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभ्याग्य सहोदर. जिचे गायन एकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोण, सकळ नृप डोलविती मान. तिचा भोग काम इच्छुण, भूप सभ्याग्य येती घरा. वेश्या असून प्रतिवता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नवे. परमशिवभक्त विख्यात, दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. एक भद्रसेना सावधान, कुकुट्ट मर्कट पाळिले प्रीती करुण. त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोण, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला अमृत पुराण श्रवण, तेही एकती दोघे जण. तेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्याची सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करुण, त्यांसही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पाहावया लागोन, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेचा सदना आला. त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यासी बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकन त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्माने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होऊनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मिन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे, तेजवर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी, मनोनी वंदी लिंगा ते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी,
लिंग ठेवी जतने हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दद्भ होऊन. तरी मी अग्निप्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती शयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न. जन धावू लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. येरी उठली घाबरी, तव अग्नी वाते चेतला. तैशा माझी उडी घालून, कंठपाश त्याचे काढून. कुकुट मर्कट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मन शांत झाला सत्पकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोन. वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दद्भ झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन. मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंते जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीपा आला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणवूनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून, भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदय चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणवून, उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसे प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्तांते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री विश्वानर. शिरी जुळजुळ वाहे नीर, भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, निळकंठ कठांगदारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडाचे हार. सर्वागवेष्टित फणीवर, दशभुजा मिरविती. वरचे वरी कंदुक झेलित, तेही 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरित, हृदय कमली परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरुण, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पाऊन त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेते नाही आधी व्याधी. क्षुधातृक्षा विरहित त्रिबुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख, मदमस्तर नाही निशंक. जेतीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सूरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ताकारणी निर्मिली. जेते वोसनता बोलती शिवदास, तेते प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेते पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वीचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चुण. त्याची पूर्व पुण्ये करुण, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लाविती बहुतांस, उद्धरितील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उद्री जन्मले. भद्रसेन बोलत फुडती, हे राज्य किती वर्षे करती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परमप्रिय कर राजस, प्राणाहुनी आवडे भाऊ. तुमच्या आगमने करुण, स्वामी मज समाधान.
तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेल देख, परी तुम्हासी एकता वाटेल दुःख. हे सभा सकळिक दुःखार नवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून, विशेष ऐसी ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्यवचन, बोलावयान करावा अनमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण, झाली असता जाणपा. आजपासूनी 7वे दिवशी, मृत्यू पावले या समयासी. राव एकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यासहित त्या स्थानी, दुःख अग्नित गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी, आकांत करीती आक्रोशे. करुणिया हाहाकार, वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर, सावध करुणी गोष्ट सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार. जे पंचभूते नवती समग्र, शशीमित्र नव्हते ते. म्हणता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार. ते झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी झाले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुणिया. सत्वांशे निर्मिला पितवसन, रजांशे सृष्टी करता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्गस्थित अत्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहुवेदांचे सारपूर्ण, तो हा रुद्र अध्याय परमपावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून, श्री शंकर स्वये बोले. जी रुद्र अध्याय एकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रादाय ऋषीपासून, भूतली आला अध्याय जाण. थोर जप तप ज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन, त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन, याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाशु सोडणी यम किंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मस्तर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जाऊन यमपुरीस, महानरकी पडले सदा. यमा सांगे दूतांप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहाण, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आनोनी नरकी घालावे. रुद्र अध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी. रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दूरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिक्षिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदीन. राये धरिली दृढ वचन, सदग्ध होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न मंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक, गुरु रक्षी त्यापासूनी. तरीत्वा आचारत्व करावे पूर्ण, तुझे सवे जे आहेत ब्राह्मण. आणिक सांगती ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्त्र विप्र बोलावून,
ज्यांची रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांची वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्यो चालो न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणोनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रघट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वधुर्नीचे सलिल भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनल्ले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी मध्याही आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिंपुण सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळा पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्रखादी रांगासारखे तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावूनी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंद अश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडाबडा लोळे शिवानाम गजत तये वेळे देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंक गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदुंगवाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे काहाळ थोर सनया अपार वाजती चंद्राणना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी विधियुक्त होम करीतसे षडस्यान्ये शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे येची एकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्र अक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येते सुगंधवणी की काशी क्षेत्रावरी स्वधुर्नी की श्वेतोत्पले मृडाणी रमणलिंग अर्जीचे की निर्देवासी सापडे चिंतामणी की शुदिता पुढे शिराब्दी ये धावणी तेसा कमलोब्धव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औत्तान पादी कयाधू हृदयरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वांते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या कर तळमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मांडोनी पुनः सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडिल शक्रादिका तो नारद देखोनी तेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिण अग्नी गार्यपत्य आहवनी उभे टाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधनासहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्यसुमणी षोडशोपचारे पूजला नारदमुनी राव उभा टाके कर जोडोनी मने स्वामी अंतिद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन
तीही मृत्यू नेला बांधोण, तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्र अनुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूसी पुसू लागला, शिवसुत एका ते. तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो होतासी भद्रसेन नंदन, त्यासी 10 सहस्त्र वर्षे पूर्ण, आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्रमहिम तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता, कैसा आणि तो होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह, गडांतर थोर होते. ते महत्व पुण्य निर्सुनी सहज, 10 सहस्त्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज, स्वापराधे कष्टी बहु. मग उभा टाकुनी कृतांत, कर जोडुनी स्तवन करीत, हे अर्पणाधव हिमनग जामात, अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता ते क्षणी, राये पारावरी घातली लोळणी, आणिक सहस्त्र रुद्र करुणी, महाउस्तव करीत तसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येतेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती भोवत, असो यावरी ब्रह्मसूत, अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पुढती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यांची काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. दशशत कपिला दान, एकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकांस, अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्मपुत्रासी राज देऊन, युवराज्य तारका लागून, देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेग राव जाणा, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्राध्याना, करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोकी वैकुंठी वास भोवत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप एकादश रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण, एकादश रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान, त्यासी न बाधी ग्रह पीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाई. येथे जो मानिल अविश्वास, तो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगतीने धरावी तत्वता, त्यासी संभाषण करिता, महापातक जाणीजे. ते आपुल्या गृहासी न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्वजावे जीवे भावे, जेवी सुशील हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षित विष, जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस, त्यांचे मृत्यू आला गोष्टीस, संदेह काही असेना. असे सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीला अमृत, हे न घडे तरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन, ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद, अभंगन विटे कालत्रयी. शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड, 11 अध्याय गोडहा. इति 11 अध्याय समाप्त. श्री सांब सदा शिवा अर्पण असतो. ओम नमः शिवाय.
अशा प्रकारे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. तसेच आईपण आणि बाईपण भारी देवा या माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.